नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी 2 वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे त्याला प्रवेश घेत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। या ठिकाणी कॅपराउंड अर्थात प्रवेश फेरी ज्या ठिकाणी आपण कॅपराउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरतो, हवा असलेल्या कॉलेजची यादी देतो, तर त्या संदर्भातलं वेळापत्रक आलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता दिनांक 30 सप्टेंबर 2025 अर्थात 30 सप्टेंबर रोजी या ठिकाणी तुम्हाला सीट मॅट्रिक्स येईल। सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी किती जागा आहेत कोणत्या कॉलेजला याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल। त्यानंतर या ठिकाणी कॅपराउंड 1 साठी पहिल्या प्रवेश फेरीसाठी जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला कधी भरता येणार आहे, तर तो दिनांक 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे। हा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये भरायचा आहे। DTEची वेबसाईट आहे, PhD ने सुरू होणारा ॲप्लिकेशन ID पासवर्ड वापरायचा, लॉग इन करायचा आणि डॅशबोर्डवरती फिल ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड 1 मध्ये म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचा। अर्थात पहिल्या कॅपराउंडला तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही याचा रिझल्ट कधी येणार, तर तो येणार 7 ऑक्टोबर 2025, ठीक आहे। आणि कॅपराउंड 1 मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर त्या मिळालेल्या कॉलेजला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला फ्रीज करायचं असतं। ते पहिल्या क्रमांकाचं असेल तर ते ॲटो फ्रीज होतं आणि जर मिळालेलं कॉलेज नको आहे, तुम्हाला अजून चांगलं कॉलेज मिळण्यासाठी बेटरमेंट प्रोसेसला जायचं असेल तर ती प्रोसेस करायची आहे 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान, ठीक आहे। आणि त्यानंतर पुन्हा त्याच 8 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला जर फ्रीज केला असेल तर त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे। जर तुम्ही बेटरमेंट केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला संबंधित कॉलेजवरती जायची गरज नाही, तुम्ही दुसऱ्या कॅपराउंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरू शकता। अर्थात कॅपराउंड 2 साठीचं सीट मॅट्रिक्स 11 तारखेला येणार आहे, 11 ऑक्टोबर। त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म हा 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान भरायचा। त्याचा निकाल आहे तो 10 ऑक्टोबर, त्याचा निकाल आहे तो 15 ऑक्टोबर रोजी येणार आहे आणि 16 ते 17 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला फ्रीज बेटरमेंट आणि जर फ्रीज केला असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं सर्व कॅपराउंडचं शेड्यूल दिलेलं आहे। यावेळेस 4 एकूण कॅपराउंड होणार आहेत। लक्षात ठेवा, डिप्लोमा डिग्री दोन्हीला कॅपराउंडचे नियम हे एकसारखेच असतात, म्हणजे कॅपराउंडसाठी किमान 1 कॉलेज टाकू शकता, जास्तीत जास्त 300 कॉलेजेस टाकू शकता, पण म्हणून भरमसाठ कॉलेजेस टाकायचे नाही आहेत। मोजके ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचीच नावं तुम्हाला टाकायचे। आणि CET सेलचा जो नियम या ठिकाणी बी फार्मच्या ॲडमिशनसाठी होता तोच नियम या ठिकाणी या डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी देखील लागू होण्यात आलेला आहे, ठीक आहे। त्यामुळं प्रोसेसमध्ये काहीही बदल नाही आहे, सेम बी फार्मचे जे रूल आहेत ते या ठिकाणी देखील ॲप्लाय असणार आहेत। वेळोवेळी कॅपराउंडच्या ह्या तारखा आहेत, कदाचित यामध्ये बदल होऊ शकतो। आता मराठवाड्यासारख्या ठिकाणी काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे, डिग्रीचे कॅपराउंड देखील वारंवार पोस्टपोन होतं आहे शेड्यूल। त्याचं रिझन काय, तर अनेक कॉलेजेसवरती प्रवेश प्रक्रियेसाठी बंदी घालण्यात आलेली आहे ज्यांच्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे, आणि डिप्लोमाचे त्यामध्ये मग जास्त कॉलेजेस आहेत। आता हे कॉलेजेस जर कोर्टमध्ये गेले किंवा नवीन कॉलेजेसला मान्यता मिळावी यासाठी जर काही प्रोसेस राहिली तर कदाचित या वेळापत्रकात बदल होऊ शकतो। पण सध्या इतकीच गुड न्यूज आहे की कॅपराउंड 1चं शेड्यूल आलेलं आहे। अर्थात कॅपराउंड संदर्भातले जे काही नियम आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत। दुसरी गोष्ट, ते व्हिडिओ सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ अवेलेबल आहेत। आणि पुन्हा एकदा सांगतो, जे डिग्रीला रूल आहेत तेच डिप्लोमाला आहेत। फरक एवढाच आहे की डिप्लोमासाठी तुम्हाला ग्रुपचे मार्क्स कन्सिडर केले जातात, डिग्रीसाठी CET किंवा नीटचा स्कोअर कन्सिडर केला जातो आणि ते CET सेलच्या वेबसाईटवरती ॲडमिशन प्रोसेस होते, डिप्लोमाची DTEच्या वेबसाईटवरती ॲडमिशन प्रोसेस होते। बाकी फ्रीज, ॲटो फ्रीज, नॉट फ्रीज बेटरमेंट हे जे काही रूल आहेत, किंवा पहिल्या कॅपराउंडला तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं ते नको आहे, ॲटो फ्रीज झालं नसेल तर तुम्हाला नको आहे, बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला गेला, पुढच्या राऊंडला कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर अगोदरचं कॉलेज हातात राहतं। अगोदरचं कॉलेज कधीपर्यंत हातात राहतं, जोपर्यंत बेटरमध्ये कुठलं नवीन कॉलेज मिळत नाही तोपर्यंत। मग हे जे नियम आहेत ते सगळ्यांना सारखेच आहेत डिप्लोमा डिग्रीला, त्यामुळे पुन्हा वेगळा सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याची गरज नाही। ऑलरेडी मी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस, ऑनलाईन फार्मसी ॲडमिशन प्रोसेस, फ्रीज बेटरमेंट, बदललेले नियम हे सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते बघून घ्या। काही शंका असतील कमेंट करा। या PDF मध्ये सविस्तर सगळी माहिती दिलेली आहे। शिवाय DTEच्या वेबसाईटवरती देखील हे वेळापत्रक पब्लिश झालेलं आहे, ठीक आहे। बाकी
जुना कट ऑफ कसा बघायचा तर DTच्या वेबसाईटवरती तुम्हाला होम पेजवरती त्यांनी दिलेलं आहे. मागच्या वेळेसचं सीट मॅट्रिक्स आहे ते तुम्हाला आत्ता बघता येईल. नवीन सीट मॅट्रिक्स येईपर्यंत तुम्ही जुनं सीट मॅट्रिक्स कसं होतं ते बघू शकता, कारण आरक्षणात फार काही बदल झालेला नाही. मागच्या वर्षी देखील त्या ठिकाणी SEBC आरक्षण होतं आणि आताही ते आहे. त्यामुळं ऑलमोस्ट तसंच सीट मॅट्रिक्स राहील. फक्त एखाद्या कॉलेजमध्ये जागा कमी जास्त वाढल्या असतील, कमी झाल्या असतील, त्यानुसार जागांचं वितरण थोडंफार बदलू शकतं. बाकी तुमच्या इतर काही शंका असतील कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. तोपर्यंत इतर जे व्हिडिओ आहेत, ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी, कॉलेजबाबत कोणती माहिती घ्यावी, बदललेले नियम काय आहेत, ॲटो फ्रीज बेटरमेंट, ह्या सगळ्या शंकांवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पहा. होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. धन्यवाद. थँक्यू.